5चा घातांक 3 गुणिला 2चा घातांक m बराबर 40चा घन तर m बराबर किती? अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी विविध तुमच्या मनातील समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस प्रश्नांचा सराव करते. लेकरांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या घटकातील गणित विचारली जातात त्या प्रत्येक घटकावरील प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये सरावासाठी शेकडो हजारो उदाहरण. ओके, राहिली गोष्ट प्रश्नाची, तर प्रश्नातील केवळ 4-2 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. जो प्रश्न सापडत नाही अवश्य विचारा. आता हा प्रश्न सोडवत असताना पहिली गोष्ट, 5चा घन काय बाबा? तर 5चा घन 125. इथं 2चा घात m आहे बराबर 40चा घन किती, असा प्रश्न. मग आता 40चा घन आम्हाला काढता येत नाही, 4चा घन काढता येतो. मग 4चा घन 64 होतो. या शून्याचा घन किती? इथं 3 शून्य. लक्ष द्या, गोष्टी लक्षात घ्या. आता हे 2चा घात m हे पद असंच ठेवा. 64,000 कडे जाताना हे 125 भागीला स्वरूपात का मांडायची? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला स्वरूपात मांडा. आता 2चा घात m आणि हा भाग गेला सर 512. आता 2चा घात m आणि 512 म्हणजे काय? तर 8चा घन. लक्ष द्या, 8चा घन म्हणजे 512. परत 2चा घात m असेच मांडा आणि या 8ला कंसामध्ये 2चा घन आणि त्याचा घात आता 3 करा. अशा पद्धतीची ही मांडणी. अर्थ तोच आहे. कंसामध्ये 2चा घन म्हणजे काय? 8. 2चा घन 8 आणि 8चा घात 3 आहे. कंस करून घात मांडा. आता एक सूत्र आम्ही इयत्ता 8वी मध्ये विस्तार सूत्रे प्रकरणात अभ्यासलं की कंसामध्ये a चा घात m आणि कंसाचा घात n असेल तर या घाताघातामध्ये लेकरांनो गुणाकार असतो. म्हणजे a चा घात mn. या पद्धतीने ही मांडणी करा. 2चा घात m बराबर 2चा हे जे घात आहे, अर्थात हे 3 गुणिला 3 अशा पद्धतीची मांडणी. आता 2चा घात m बराबर इथं 2चा घात 9 झाला. हे दोन्ही पद परस्परांना भागीला आहेत लेकरांनो, म्हणून इथं हे दोन कटतात. प्रश्नामध्ये आम्हाला m चं व्हॅल्यू विचारलं, तर m चं व्हॅल्यू किती सर? 9. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल.